नमस्कार. मी डॉक्टर रवी प्रकाश ठोंबरे, विभाग प्रमुख भूगोल विभाग, राधाबाई काळे महिला महाविद्यालय, अहमदनगर. आज आपण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ या अंतर्गत येणाऱ्या विविध महाविद्यालयांमध्ये जनरल पेपर 3 या स्तरावरती अभ्यासला जाणारा रिजनल जॉग्रफी ऑफ इंडिया अर्थात भारताचा प्रादेशिक भूगोल या संदर्भामध्ये या विषयाचा अभ्यासक्रम आपण जाणून घेणार आहोत. या विषयाच्या अभ्यासक्रमाचा विचार करता सर्वप्रथम या विषयाच्या संदर्भातील जे ऑब्जेक्टिव्ज आहेत त्याबद्दलची माहिती आपण सुरुवातीला जाणून घेऊया. या विषयाच्या माध्यमातून आपल्या देशाबद्दलचा आणि आपल्या देशाचा भूगोल हा आपल्याला जाणून घ्यायचा आहे. याशिवाय या विषयाच्या अभ्यासातून आपल्या विषयाच्या संदर्भामध्ये असणारे ज्या काही समस्या आहेत, आपले जे काही बलस्थानं आहेत, तर ते देखील आपल्याला या ठिकाणी अभ्यासता येणार आहेत. या विषयाच्या मदतीने आपल्याला भारत आणि भारताशेजारील असणारे देश तसंच आपला जो समाज आहे त्या समाजामध्ये असणारे आंतरसंबंध याविषयीची देखील माहिती होणार आहे. त्याचबरोबरीने या विषयाच्या अभ्यासक्रमामधून विद्यार्थ्यांना आपल्या प्रादेशिक घटकामधील जे काही आधुनिक प्रवाह आहेत त्याबद्दलची देखील माहिती उपलब्ध होणार आहे. भारताचा प्रादेशिक भूगोल हा G3 अर्थात जनरल पेपर 3 या स्तरावरती अभ्यासला जाणारा विषय आहे. यामध्ये 2 सेक्शन असून यामधील सेक्शन 1 मध्ये आपल्याला कोणकोणते प्रमुख मुद्दे, उपमुद्दे आणि अभ्यास घटक अभ्यासायचे आहेत त्याबद्दलची माहिती आपण आता जाणून घेऊया. या विषयातील आपला पहिला मुख्य टॉपिक तो म्हणजे प्रस्तावनेचा आहे. या मुख्य टॉपिकमधील जे सब टॉपिक आहेत त्यामध्ये लोकेशन अर्थात स्थान, एक्सटेन्शन अर्थात विस्तार आणि भूसामरिक महत्त्व याविषयीची माहिती आपण जाणून घेणार आहोत. यामधील आपले अभ्यास घटक जे आहेत तर ते अभ्यास घटक म्हणजे ऐतिहासिक पार्श्वभूमी, स्थान आणि विस्तार, शेजारील देशांशी असणारे आपले संबंध आणि भारताच्या सभोवताली असणारा हिंदी महासागर, या हिंदी महासागराच्या संदर्भामध्ये भूसामरिक महत्त्व याविषयीची माहिती आपण जाणून घेणार आहोत. आपला दुसरा जो मुख्य टॉपिक आहे तो आहे फिजिओग्राफी. यामध्ये भारतातील जे काही प्रमुख फिजिओग्राफिक रिजन आणि त्यांचं इम्पॉर्टन्स अर्थात जे काही प्रमुख प्राकृतिक विभाग आहेत आणि त्या प्राकृतिक विभागाचं महत्त्व आहे तर ते आपण पुढील अभ्यास घटकांना अनुसरून आपण अभ्यासणार आहोत. यामध्ये उत्तरेकडील पर्वतीय प्रदेश, उत्तरेकडील मैदानी प्रदेश, द्वीपकल्पीय पठारी प्रदेश, किनारावर्ती मैदानी प्रदेश आणि भारतीय बेट या घटकांना अनुसरून हा टॉपिक आपण अभ्यासणार आहोत. यातील तिसरा प्रमुख टॉपिक म्हणजे ड्रेनेज सिस्टीम अर्थात नदी प्रणाली. यामध्ये भारतातील नदी प्रणालीचा विचार करता हिमालयामध्ये उगम पावणाऱ्या नद्या आणि द्वीपकल्पीय पठारावरती उगम पावणाऱ्या नद्या अशा 2 उपमुद्द्यांचा आपण अभ्यास करणार आहोत. या 2 उपमुद्द्यांना अनुसरून जे आपले अभ्यास घटक आहेत त्यामध्ये सिंधू नदी प्रणाली, गंगा नदी प्रणाली आणि ब्रह्मपुत्रा नदी प्रणाली यांचा प्रामुख्याने अभ्यास केला जाणार आहे. यामध्ये मुख्यतः पूर्वेकडे वाहणाऱ्या महानदी आणि गोदावरी तसंच कृष्णा आणि कावेरी या प्रमुख नद्या आणि पश्चिमेकडे वाहणाऱ्या नर्मदा, तापी आणि मही या प्रमुख नद्यांचा आपण अभ्यास करणार आहोत. याशिवाय सह्याद्री पर्वतामधील अंबा आणि दमनगंगा या नदी प्रणालीचा देखील अभ्यास यामध्ये होणार आहे. यातील चौथा उपघटक म्हणजे क्लायमेट अर्थात हवामान. यामध्ये भारताच्या संदर्भामध्ये हवामानाची प्रमुख वैशिष्ट्य, भारतीय प्रदेशामधील हवामानाचा एक प्रमुख घटक तो म्हणजे मान्सून. या मान्सूनचं तंत्र आणि भारतामधील विविध ऋतू याविषयीची माहिती आपण घेणार आहोत. यामध्ये प्रामुख्याने भारतीय हवामानाची प्रमुख वैशिष्ट्ये, त्याचबरोबर भारतीय हवामानाला नियंत्रित करणारे जे काही प्रमुख घटक आहेत त्याची माहिती देखील आपण या टॉपिकमध्ये पाहणार आहोत. याशिवाय मान्सून
च्या संदर्भामध्ये एकूणच मान्सूनचं उत्क्रांती आणि मान्सूनचं तंत्र याविषयीची माहिती आपण घेणार आहोत. आणि यातील चौथा अभ्यास विषय तो म्हणजे भारतामध्ये असणारे विविध ऋतू आणि त्या विविध ऋतूंना अनुसरून असणारे उपघटक याविषयीची माहिती आपण पाहणार आहोत. धन्यवाद.